आता तुम्ही म्हणता नाही तर कशाला बसली, तर आपण होळीची सुरुवात करत आहोत. तर मी काढते रांगोळी. मला काय रांगोळी काढता येत नाही, तर बघा व्हिडिओ पूर्ण बघा. मी रांगोळी कशी काढते, तुमच्या कोमलला रांगोळी येते का मला कमेंट करून सांगा. पूर्ण बघा व्हिडिओ, आली पाहिजे बाई चांगली. आणि रांगोळी काढली का जरा भारी दिसते नाही का. आणि त्या रांगोळीच्या वर होळी आणि होळीच्या बाजूने अशी डिझाईन काढायची. जिथं तुम्हाला होळी पेटवायची ना, तर तिथेच काढायची ही डिझाईन. आणि मला काय अशी येत नाही बरं का, ताटली ठेवायची त्याच्यावर. बघा मी काय करते, ही बेसिक सुरुवात आहे. आता ही ताटली आहे ना, अशी उचलायची हळूच. कशी उचलायची बघा. अगा अगा अगा, अरे 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 अरे, हल्ली ग बाई, हल्ली रे हल्ली. बघा एक गोल झाला ना, लगेच दुसरा गोल. आता कसं आहे ना, गणितामध्ये आणि आकृत्यामध्ये मला कधी माझा नंबरच नाही आला, त्यामुळे मला कधी आलंच नाही. त्यामुळे बघा मी लहानपणापासून असंच करते. आपल्याला काय परफेक्ट गोल येत नाही रे बाबा, आपण चित्रकला में परफेक्ट नहीं है, इसलिए अपन दरवेळी ऐसाच करता है. प्लेट रखने का और उसके ऊपर रांगोळी रखने का और गोल 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 काढणे का. तर ऑलमोस्ट माझी रांगोळी कम्प्लीटच होत आहे. आता फक्त राहिलाय शेवटचा गोल भरायचा. आणि हे बघा असा मस्त हिरवागार कलर भरून राहिले मी. हिरवागार बघून कसं मन जसं हिरवागार होत आहे ना पिलूष पप्पा, त्यामुळं मी ग्रीन कलर भरत आहे. ग्रीन कलरने जरा फ्रेश फ्रेश वाटत. तर आता झालेली आहे रांगोळी, थोडीच राहिलेली आहे. तर रांगोळी बघा कशी कम्प्लीट दाखवा. इकडे जरा जवळ येऊन दाखवा माझी रांगोळी. येते का नाही रांगोळी मला पिलूष पप्पा? एक नंबर. सारे गोल गोलच काढून ठेवले. अहो गोल काढायला सुद्धा कला लागते. कला ती कला आहे का तुमच्याकडे? नाही ना, मग गप्प बसा. एवढं काम बिम आवरून सावरून साडी घालून सणासुदीला बायकांना काही कमी कामं असतात, त्याच रांगोळी काढायची. एवढे काम आवरून सोपं नाहीये बाई. बोलायचं गोष्ट, तोंडाची गोष्ट नाहीये ही. तोंडाची काय हाताची गोष्ट आहे. तोंडाने रांगोळी काढतात का? अहो म्हणजे माझं काय म्हणणं आहे तुम्हाला कळत आहे का? या माझं फिलिंग फक्त बायकांनाच कळू शकतं. तुम्हाला काय, तू काय काम केलंय सकाळपासून? एवढं बोलून मोकळं आता फक्त. मग पुरणपोळ्या करायच्या, सगळं आवरायचं सावरायचं, सणासुदीला स्वतःला आवरायचं, लेकराचं आवरायचं, रांगोळी काढायची. सोपं आहे का? लय अवघड आहे. मग भया झाली. आता बघा मी याच्यावर लय भारी डिझाईन काढणार आहे. आता याच्यात काय काढायचं, आपण मध्ये काय भरलो होतं लाल रंग, तर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचंय, असं लाल लाल मस्त असा डबुका द्यायचा आहे. डबुका म्हणजे काय, टिपका. हे बघा असा लाल टिपका द्यायचा आहे मध्ये एकदम मस्त सेंटर मध्ये. पिलूष पप्पा तुम्हाला माहितीये का, अहो माझा काय म्हणतात त्याला, चित्रकला. चित्रकलात मला कधीच नंबर येत नव्हता. मला चित्रकला येत नव्हती. तुला येत काय होतं मग? गणित येत नव्हतं, चित्रकला येत नव्हती. चित्रकला विषय कोणाला येड्याला पास झाले, ढकल पास. येड्याला जमते चित्रकला. कशी मशी 12वी पास झाली मी, तुम्हाला माहितीये का? कॉप्या करून. हा, कॉप्या करून. कॉप्या म्हणजे 10वी पर्यंत तर काही विषयच नव्हता. 10वीला फुल कॉप्या केल्या आम्ही. हे बघा असं फुल करायचं. होळी कधी पेटवायची आता? होळी आता होळी एका याच्या नंतर लगेच होळीची तयारी करायची. हे बघा असं फुल करायचं बर का. शाळेचं तर विचारूच नका सर. शाळेचा हे बघा. आता आता आतमध्ये काय करायचा, जिथं रेड कलर आहे ना त्याच्यामध्ये असा ग्रीन डबुका टाकायचा. पिलूष पप्पा मी काय ऑनलाईन बघितलेलं नाही बरं का रांगोळी, मनाने ठोकली. हा युट्यूब वर 10 वेळा बघितलं तर 11 वेळा शिकली असेल तू. नाही मनाने काढलेली आहे खरंच. तुम्हाला खोटंच वाटतं बाई, माझं विश्वास. मम्मी कुठे गेली? आता जा आतमध्ये मम्मी. रम्य काय आज होळी स्पेशल? पुरणपोळी काय कुठे वड्याचा दिसानाच पण काय पोळ्या दिसाना काय तिकडं बाहेर नेऊन ठेवल्या काय कुठे मग दिसाना. इथं पुरण पुरण पापड तळले, कुरडाई खाली, याच्यात भजे, पुरण तयार झालेलं ते दिसतं का तेव्हा पुरण. हे कधी घाल पोळा आता लगेच लगेच आता करते, लगेच मग जेवायला. आणि मग होळी पेटायची नाही का? उसाचा वाडा आणायला ना पप्पाला. पप्पा कुठे गेले? आमच्या मी तिकडं कुठं बस नाही, तू जाऊन आणि दांताची फिरून. होळी पेटवायची तयारी चालू आहे. थोडेसे लाकडं घेते. एरंडाचा पाला आणायचा आहे पिलूष पप्पा अजून. ते हे आणलं का? हे गेरांडाच पाव पप्पा येत होती. एरंडाचा पाला आणू ना, आपल्या घरामागे सगळे. आपल्या इथं काय कमी सांगा बरं, शेतकरी आहेत आपण. सिटी शहरामध्ये सगळं विकत भेटत, माहितीये का तुम्हाला? कळलं घुसले आतमध्ये. पिलूष पप्पा एरंडाचा पाला सुद्धा विकत भेटतो. हा आता मी गावऱ्या सुद्धा विकत आणतात लोक. राहिले ना गावऱ्या सुद्धा विकत आणतात लोक. गावरे. हा
ऑलमोस्ट सगळ्या विकतच आहेत त्या. मग हे बघा सुके लाकडं सुद्धा भेटत नाही शहरामध्ये. लय अवघड आहे शहर असलं बाई. पण एवढं आहे की शहरातले सण आहेत ना नित्यनेमाने सगळे लोक सण करणार, तेवढं मात्र खरे. आणि आमच्या गावामध्ये अशी लय मोठी होळी पेटवली. सगळ्या गावात पेटते होय, आपल्या गावात पण पेटते. त्याला गाव होळी म्हणतात ना. पिलूस पप्पा, होळी कशामुळे साजरी केली जाते काय माहितीये का नाही हो तुम्हाला? नाही हो, नाही माहिती. होलिका ही रावणाची बहीण होती. रावणाची बहीण होती. ज्या तुम्हाला होलीच होती ना, होती का दुसरी होती? नाही, ती सुरपणाखा होती. ही रावणाची बहीण होती. त्याचा वध कोणी केला होता? रामाने केला होता. तर मग होळी ही राक्षसीन होती. तर तिचा वध रामाने केला. तेव्हापासून सगळे आपले जे भारतीय आहेत ना, जे महाराष्ट्रीयन, ते लोक होळी साजरा करतात. होळी म्हणजे सगळीकडेच असते आहे का नाही? मध्य प्रदेश मध्ये, युपी मध्ये इतिहास पक्का होता काय? लय पक्का आहे बा इतिहास. मला हिस्ट्री मध्ये लय इंटरेस्ट होता माहितीये का. बस ना एवढे लाकडं. एरंड्याचे फुलं त्याला म्हणतात एरंडा. एरंड्याचं तेल कोणाकोणाला माहितीये? कोणी खाल्लंय का? हे बघा खात नसतात ते. आणि तुम्हाला माहितीये का पिलूस पप्पा, राजस्थान मध्ये एरंडा एवढा गुणकारी आहे ना. का विचारा? कारण आपल्या इथे जसं बोरिक पावडर असते ना, ती धान्यासाठी वापरली जाते. तर ती हे जे एरंडाचं तेल असतं ना, तर हे तेल पूर्ण धान्य त्याच्यामध्ये ना असं हे करतात, मिक्स करतात तेलामध्ये आणि कोटीत भरलं जातं. आणि ते वर्ष धान्याला कीड म्हणजे एक किडा सुद्धा लागत नाही माहितीये का. हो खरे. त्यामुळे ह्या तेलाचा वापर केला जातो. आणि तिकडच्या गिरणीवाल्यांना सवयच आहे, कारण तिकडे गुजरातमध्ये सगळे तेच करतात नाही का. मग तिकडचे दळण पण दळून जातात. असं नाही म्हणत की बाबा तेलकट आहे मी नाही दळणार असं तसं नाही का. आता आपल्या इथं मला वाटतं एकदा असं घेऊन जावं. आणि पिठात बी काही बदल लागत नाही, पीठ पण एकदम चांगलं लागत असं. फुलं आणून थोडे. हे बघा छान फुलं आणलेत. आता हे फुलं आपल्याला होळीला अर्पण करायचे. तर चला तयारी करायची बाई पटापटा. 7:30 वाजत आले तरी अजून होळी नाही पेटली पिलूस पप्पा. रांगोळीच्या वरती होळी, त्यासाठीच मी मोठी रांगोळी काढली. पुढच्या वर्षी अजून मोठी काढन आणि डुगी गाण करीन आहे ना पिलूस पप्पा. असे मस्त सुके लाकडं घ्यायचे, मग मस्त अशी तुपाची धार सोडायची वरन, मग होळी. आणि आमच्या घरी आहे ना लाकडं कमी आणि गवऱ्याची जास्त होळी असती. पण यावर्षी आमच्याकडे जास्त गवऱ्याच नाही राहिल्या. आम्ही सगळ्या गवऱ्या देऊन टाकल्या, कारण सगळ्यांना गरज असते गवऱ्याची. मग नाही म्हणतायत, त्यामुळे आम्ही दिल्या गवऱ्या. आमच्याकडे 2 अशा मोठ्या गवऱ्या आहेत, एकदम बिग बॉस सारख्या गवऱ्या आहेत मोठ्या. तर तुमच्या इकडे कशी होळी केली जाते ना मला कमेंट करून सांगा. आणि कोणाच्या घरी काय काय सण केला जातो? आमच्या घरी पुरणपोळी असते, तुम्ही काय करता कमेंट करून सांगा. आता पुरणपोळीच निवेदन द्यावं लागतं होळीला. कोणी खीरपुरी करतं. मी तर सकाळी म्हणलं तुम्हाला, वेगळं असतं. सकाळी म्हणलं तुम्हाला खीर करा म्हणून. तुम्हाला लय आवडते खीर आहे की नाही? मम्मी आय मिस यू. मला तुझ्या हाताची पुरणपोळीची लय आठवण येऊ राहिली ग. तुझ्याकडे पुरणपोळी खायला येईन बरं का मी पुढच्या होळीला. तुमच्या सगळ्यांना हॅपी होळी. मम्मी, रेश्मा, तुम्हाला सगळ्यांना हॅपी होळी. होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हे बघा थोडासा मध्ये 5 रट लावलं का त्याने होळी चांगला पेट धरती. त्यामुळे मी लावू राहिली अशी भट्टी सारखी रचायची, मग जरा थोडी मोठी दिसते होळी. फुलं सजवायची अजून, मग अशी लावायची. कशी आयशा बिन चप्पलचेच गेले बाई. मला काटा टोचला माहितीये का तुम्हाला? काटा टोचला काय होत? काय नाही होत, माझ्या पायात तर काटा खुडलाय माहितीये का, तरी सुद्धा चालतीये मी. असं खोसायचं मध्ये पाला याचा एरंड्याचा. तुम्हाला एरंड्याचा फायदा माहितच नव्हता ना पिलूस पप्पा? मी सांगितलेला नाही ना. मी आईला सांगितलं होतं ते तेलाचं, पण त्यांना ते हे नाही ना हो. ते म्हणलं नको बाई सगळं तेलकट होईन. म्हणलं बर नका करू. मग माझ्या मम्मीने तर असं वर्षभर तो गहू नीट करू 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 दमली पार. एवढे डेंजर सोनकिडे काय म्हणतात त्याला? सोनकिडेच म्हणतात ना. ते किडे लागलेत. पिलूस पप्पा याचं काय महत्व आहे मला ते नाही कळालं. मला नाही माहिती. पिलूस पप्पाला खरंच काहीच नसतं माहिती, नुसता खायच्या कामाचे येत. आता आमचं
थांबा 1 मिनिट. काय करावं आता? लाव ना गौर लाव ना. गौऱ्या लावू पण हे पडणार आहे खाली. दांडा जरा कमी करू का? दोन्ही कोण 2 गौर लाव त्याला आडव्या. थांबा अशी लावायची. अशी पडणार आहे होते. लय जड आणलंय मोठं आणलंय देऊ. गौऱ्याला 2 दगड लाव साईडने. दगड हे बघा कुछ तो दिमाग लगाना पडेगा ना. अरे देवा. अरे 2 दगड लाव ना त्याला. दगड घे 2. गौऱ्याला साईडने मागून 2 दगड लावायचे. बघा दगड कुठून आणू बरं आता? चिरून घे ना 2 दगड. तुमच्या जवळ झाली का नाही आयडिया? आता पडलं नाही पाहिजे फक्त. नाही पडत. काय बघा इधर से एक लगाओ और इधर से एक लगाओ. हो गया क्या? अरे बाबा थांब जरा. तर गौऱ्या जास्त लागतात. कचराच जास्त केलाय मी. आता हे फुल आहेत ना असं एक फुल लावायचं. होळी माता धर तुला फुल असं छान छान लावायचं. हे बघा किती भारी. आता हे बाजूचे फुलं अशा बाजूने ठेवायचे डिझाईन नाही का. हे बघा समोर एक अर्पण करायचं. हे बघा पुढच्या आपण दिवाळीला लय भारी तुलेश पप्पा दिवाळीला जास्त फुलं आणायचे बर का. आणि ना सगळी फुलाची रांगोळी काढायची. अजून आपल्याला नैवेद्य द्यायचंय. होळी पेटवायची. आता कसं वाटतंय बरोबर का? त्याच्या पाकळ्या करून टाक ना सगळ्या रांगोळीवर. सण सोपं पाकळ्या पाकळ्या कर त्याच्या. एवढ्याशा किती पाकळ्या होणार या त्याच्या. बस झालं असं. हा काय रे बाळा पापड्या दिल्यात जा ना आतमध्ये दे ना. तर ही झाली आमची होळीची तयारी. आता कोमल गेली निवद आणायला. अंधारा पण पाळलाय. मस्त सजावली होळी. होय झाले का रे ते निवद भरून? झाली ते बरं पटकन चल. एक आजी भजे तळी ती. एक आजी निवद करी ती. एक आजी पोळ्या करी ती. सगळ्या आज्या बिजी आहेत होळीमुळं. पदर तिकडे करा. ती नाही राहणार ती इकडे. बघा याच्यामध्ये आहे हळदी कुंकू तूप आणि नैवेद्य खोबरं. आणि आता आपण सुरुवात करायची. सुरुवात अशी करायची की आधी अगरबत्ती लावून घ्यायची. वार नाही म्हणून बरं झालं लवकर पेटन. अरे थांब ना. हा बाप्पा काढायचं ना आपल्याला. असं एवढ्या नाही करायचं रे वा. नाही नाही असं नाही करायचं ना. पेटू पाचोळा टाकला थोडा. हा टाकलेला आहे. हरि ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री आद्य परम सद्गुरुवे नमः. आद्य परम सद्गुरुवे नमः. जय श्री दादाजी श्री गौरी शंकर महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज महाराज परमपिता परमात्मा जय श्री दुनियाले दादाजी की जय हो. जगत जननी जगत माता आई दुनी द्वारिका मैया की जय हो. हरिहर बोले भगवान की जय हो. परम सद्गुरु स्वामी देवानंद महाराज की जय हो. श्री गुरुदेव भक्तानंद महाराज की जय. गुरु माऊली सिद्धानंद महाराज की जय. आद्य परम सद्गुरु स्वामी शिवानंद दादाजी की जय. आद्य जगत जननी जगत माता आई दुनी द्वारिका मैया की जय. जय जय श्री दादाजी. आई द्वारका मैया रुसू नका भगवंता. खाली लाव खाली चिपड घातली होती की खाली. चिपड घातली चिपड चिपड बस चिपड घातली. हा ना अजून शिगत पण बारकन तसे 100 काड्या वाढ तरी पेटायचं नाही.
घात पण आण सुधरून आणि त्याच्यात आधी एरंडाचं पान आता कवा जायचं सुधर बाई वरच्या वर एरंडाचं पान थांबाई अहो जा जा जागा मोर मिळत नाही मग आता एवढी गर्दी दोनच गवऱ्या लावल्या का दोनच अगं गवऱ्या तिथं ठुल्यात ना टोपराचं मोठं तुकडं लावायचं असं छोट्या माझ्या याच्या हे हा त्या पातळ बऱ्यात मग आता 5 वेळा टाकलाय आता पेटन पातळ तुपाची धार टाकल्यावर अजून जास्त आग धरतो धर 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 काय बाबू आता गप बसल ती खोबरं याने खाईल ना आदर आता तुपाची धार सोडली सद्गुरुवे नमः जय श्री दादाजी जरा. ओम शिवानंद दादाजी नवनी द्वारिका मैया ओम शिवानंद धर बाबू दादाजी पकड नवनी द्वारिका मैया ओम शिवानंद दादाजी भारी पेटली आता पेट धरलाय हा. द्वारिका मैया आपले का दगड ठेवले का काढून ओम शिवानंद दादाजी दोन्ही गाडीतले दगड. द्वारिका मैया कुठं लपाला पाचोळा ध्यान नाही राहिलो तेच राहते निध आणून ठेवत दिसतात ध्यानात कसं मला नाही ध्यान मला आहे ध्यान मावा आहे हाय ध्यान पण इथं दगड आणून ठेवू हात पाय घासाय कागद नाही जमत ना नाही तसेच राहते गाडी सगळं जमत आणि इकडे तिकडची पिठी खा लय दात आलीत का त्याच्यात हिरवा पाला घातली पेटत असते का एवढं तुकडा काळे आहेत खाली इकडे हिरवा पाला आहे कोप. याच्यात भरलाय खाली दिसत आहे का? पाला ते असं ते चिपड घ्यायचं माकाचा पाला वाला नाही नाही हे नाही का ते आपलं आता पेटन आता पेटन आता पेटन आता पेटन चल ना म्हशीकड चल ना यशीकड आणि बघ ना म्हशीकड चला पेटली होळी आता चला करायचं आता होळीच्या आता पेटलं आता पेटलं लावा सवासणीला कुकू आपल्याला देवाला पेटलं नाही म्हणायचं मावशी मग आता होलिका झाली. चेतन चेतन हळदी कुंकू बघितला ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री आद्य परम गुरवे नमः. तू नैवेद्य ठेव पाणी घाले हळदी कुंकू वाहिला आता धरा आई हळदी कुंकू घ्या धुनी माया व्यवस्थित चेतन झालेली आहे देव होळीच्या वर ठेवायचं खोबरं कुठे खोबरं द्या, जरा रेवांनी खोबरं टाकलं होतं पहिले टाकलं होतं मी खोबरं चला चला आता होळीच्या अवती भोवती फिरायचंय अजून काही वाचाय ना ती एक एक जण घाला याडा चला सगळ्यांना पाणी तांबे घेऊन येडा मारायचा कोण मारेल पहिलं मम्मी हा मम्मीचा होळी रे होळी पुरणाची पोळी बोलला नाही पुरुषांनी ओरडायचं असतं चला सगळ्यांनी ओरडायचं चल एक एक याडा घाल. लय ओरडायचो. आणि दादा तू पण तिच्या माग तू हळूहळू पाणी ओरडे होळी रे होळी पूर्णाची पोळी अजून काय बामण गेला उपाशी असंच काहीतरी बाई मी विसरले जरा बाई तुम्ही होळी रे होळी. अगं नीट घाल पाणी बघ ना यशीकड आणि चल ना म्हशीकड नको धर कविता ए सुंदराबाई राहिली ना सुंदर बाई बोबडी बघा बोबडी चल ग टोपी आण मी पण गेले दर्शन मग बाई कस काय झाली आपली लय होळी भारी होळी झाली बाई आपली मजा आली ना मग लय भारी लय मजा आली एन्जॉय केला बाई आता काय
मस्त दाबून पुरणपोळ्या खायच्या आता आहे का नाही आता मग काय आणि मग वाटत बाई खरंच होळी झाली आहे का नाही मग. पुरणपोळ्या खाल्ल्याशिवाय खरंच वाटतच नाही होळी म्हणून. आता काय आता पुरणपोळ्याच खायच्यात आता होळी भारी पण केली मला पूजा काय म्हणायचं पत्रिका आई केली. हे फक्त नाव आहे की मग होळीला काय? नैवेद्य द्यायचं होळी रागवण पुरणपोळी नाही केली तर पण विषय असा असतो ना हे स्वतःलाच खायचं असतं आहे का नाही स्वतःलाच खायचं पण शास्त्र लावलंय ना आता हे. शास्त्र का लावलंय कारण हा, स्वतःलाच खायचं भगवंताने, असतं आतापर्यंत कोणी ऐकलं कोणी सणवार सांगितलं लावले हा. देवाने भगवंतानी तसं वागायचं आपलं मला झाले आवडतात पुरणपोळ्या असं मस्त तूप टाकणार आहे ना, अशा 2-4 खाणार बारीक आहे. आता तुझी सासू लाटीन बारीक खा गरम गरम पोळ्या नाही मीच लाटीते मीच त्यांना घाली हा ना त्यांची लय तक चालली मग काय? दमले असताना आता मी आता पोळ्या करीत आहे की नाही जमली ती बी आता बडबड करीत होती म्हणली मॅच केलंय सगळं हा ना हा आता तू लाट पोळ्या मग मग आता मी पोळ्या लाटीते मग आता आपण मी खाऊ हा. बाई सगळेच गरम गरम तर सगळ्यांना हॅपी होळी परत एकदा आता भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये असे मस्त आणि मस्त कलरफुल लाईफ मध्ये भेटूया मस्त आणि होईल. मस्त कलर खेळूया आपण तर बाय सी यू अगेन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा टाटा टाटा बाय बाय